नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा व विचारप्रवृत्त करणारा विषय संज्ञानात्मक मानसशास्त्र म्हणजेच कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी याचा सखोल अभ्यास करणार आहोत. संज्ञानात्मक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? संज्ञानात्मक मानसशास्त्र हे मानवी मेंदू आणि विचार प्रक्रियेच्या अभ्यासाशी संबंधित आहे. आपले ध्यान, स्मरणशक्ती, भाषा, निर्णयक्षमता, समस्या सोडविणे, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची क्षमता या सर्व प्रक्रियांमध्ये मेंदू कसा कार्य करतो, हे समजून घेणे हे या शाखेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. संज्ञानाची व्याख्या व स्वरूप, संज्ञानात्मक मानसशास्त्राची सुरुवात आणि इतिहास, मेंदूतील माहिती प्रक्रिया कशी होते, संज्ञान प्रक्रियेतील विविध घटक जसे की ग्रहण, लक्ष, स्मृती, भाषा प्रक्रिया आणि निर्णय घेणे, संज्ञानात्मक मानसशास्त्राचे शैक्षणिक, सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रातील महत्त्व, आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संज्ञान प्रक्रियेचा अभ्यास. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखादा चेहरा ओळखतो, एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो किंवा एखाद्या समस्येचे निराकरण करतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये कोणत्या प्रकारच्या मानसिक प्रक्रिया घडत असतात, याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. चला तर मग या अद्भुत मनाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आपले विचार, भावना आणि ज्ञान प्रक्रिया यामागचे विज्ञान. पुढील भागात सुरू होईल कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचे सखोल विश्लेषण. व्हिडिओ पाहताना नोट्स घ्या आणि शेवटी तुमचे विचार कॉमेंटमध्ये जरूर शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच शैक्षणिक व्हिडिओजची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल. एक संज्ञानात्मक मानसशास्त्राचे स्वरूप, व्याख्या आणि क्षेत्रे. नेचर, डेफिनेशन अँड डोमेन्स. संज्ञानात्मक मानसशास्त्र, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, हे मानसशास्त्राचे एक उपक्षेत्र आहे जे मानवी विचारशक्ती, ज्ञानप्रक्रिया, लक्ष, स्मृती, निर्णयक्षमता, भाषा समज, समस्या सोडविणे इत्यादी मानसिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करते. हे मानसशास्त्र मानवी मेंदू माहिती कशी ग्रहण करतो, प्रक्रिया करतो, संग्रहित करतो आणि वापरतो याचा अभ्यास करते. स्वरूप, संज्ञानात्मक मानसशास्त्राचे स्वरूप वैज्ञानिक आणि विश्लेषणात्मक आहे. यात मानसशास्त्रीय प्रयोग, निरीक्षण, प्रत्यक्ष अनुभव आणि संगणकीय मॉडेलिंग यांचा उपयोग करून संज्ञानात्मक क्रियांची सखोल तपासणी केली जाते. या शाखेचा उद्देश म्हणजे मानवी मेंदूची कार्यपद्धती समजून घेणे आणि विविध मानसिक प्रक्रियांमधील नियम शोधणे. व्याख्या. संज्ञानात्मक मानसशास्त्र हे मेंदूच्या माहिती प्रक्रिया पद्धतीचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हे मानसशास्त्र मानवी मनाला संगणकासारखे समजते. जसे संगणकात माहिती इनपुट केली जाते, प्रक्रिया केली जाते आणि आउटपुट मिळतो, तसाच प्रकार मेंदूही करतो. मुख्य संज्ञानात्मक प्रक्रिया: ज्ञान ग्रहण, परसेप्शन, इंद्रियांनी मिळालेली माहिती मनात कशी समजते. लक्ष, अटेन्शन, कोणत्या गोष्टीकडे मन केंद्रित करते. स्मृती, मेमरी, माहिती साठवणे आणि नंतर ती आठवणे. भाषा, लँग्वेज, भाषा समजणे, बोलणे, वाचन आणि लेखन. विचार, थिंकिंग, निर्णय घेणे, विश्लेषण करणे आणि समस्या सोडवणे. शिकणे, लर्निंग, अनुभवातून किंवा शिक्षणातून ज्ञान मिळवणे. क्षेत्रे, डोमेन्स ऑफ कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी. संज्ञानात्मक मानसशास्त्राचे कार्यक्षेत्र खूप विस्तृत आहे. यात खालील प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो: शिक्षण मनोविज्ञान, एज्युकेशनल सायकॉलॉजी,
विद्यार्थी कसे शिकतात, लक्ष कसे केंद्रित करतात, त्यांची स्मृती सुधारण्यासाठी कोणते तंत्र वापरता येईल हे शिकवते. क्लिनिकल मानसशास्त्र, क्लिनिकल सायकॉलॉजी, मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये संज्ञानात्मक त्रुटी ओळखून उपचार करण्यासाठी मदत करते. सामाजिक मानसशास्त्र, सोशल सायकॉलॉजी, समाजात व्यक्तीचे विचार कसे बदलतात, पूर्वग्रह कसे तयार होतात. न्यायालयीन मानसशास्त्र, फॉरेन्सिक सायकॉलॉजी, साक्षीदाराची आठवण विश्वसनीय आहे का, गुन्हेगार कसा विचार करतो याचा अभ्यास करते. कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, संगणकाला मानवी विचारशक्तीप्रमाणे विचार करण्यास सक्षम करण्यासाठी संज्ञानात्मक मानसशास्त्र उपयोगी ठरते. उदाहरण, शाळेत एक शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित आहे की नाही, त्यांना माहिती नीट समजते का, ते माहिती लक्षात ठेवतात का, हे सर्व संज्ञानात्मक प्रक्रियांवर अवलंबून असते. जर विद्यार्थी सतत विसरतो असेल, तर शिक्षकाने त्याच्या लक्ष प्रक्रियेचा किंवा स्मृतीचा अभ्यास केला पाहिजे. हीच संज्ञानात्मक मानसशास्त्राची व्यावहारिक उपयोगिता आहे. निष्कर्ष, संज्ञानात्मक मानसशास्त्र हे एक आधुनिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन असलेले मानसशास्त्र आहे. हे मेंदूच्या जटिल प्रक्रियांना समजून घेण्यासाठी मदत करते आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात त्याचा उपयोग करता येतो. 2 संज्ञानात्मक मानसशास्त्राचा इतिहास आणि संशोधन पद्धती. हिस्ट्री अँड मेथड्स ऑफ कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी. इतिहास. संज्ञानात्मक मानसशास्त्राचा इतिहास मानसशास्त्राच्या इतर शाखांइतकाच जुना आहे, पण त्याची स्वतंत्र ओळख मुख्यतः 1950 ते 1960 च्या दशकात झाली. या शाखेचा विकास खालील टप्प्यांमध्ये झाला. 1. प्रारंभिक काळ, लेट 1800 ते अर्ली 1900. मानव मनाचा अभ्यास करण्याची सुरुवात स्ट्रक्चरलिझम आणि फंक्शनलिझम या दृष्टिकोनांपासून झाली. विल्हेल्म वुंट याने पहिल्या प्रयोगशाळेची स्थापना केली आणि इंट्रोस्पेक्शनचा वापर करून विचारांच्या आतल्या प्रक्रियांचा अभ्यास केला. 2. बिहेवियरिझमचा प्रभाव. 1910 ते 1950 या काळात संज्ञानात्मक प्रक्रियांऐवजी दृश्यमान वर्तन, ऑब्झर्वेबल बिहेवियर वर भर दिला गेला. जॉन वॉटसन आणि B.F. स्किनर यांसारख्या बिहेवियरिस्ट्सनी मानसिक प्रक्रियांना महत्त्व दिलं नाही. त्यांच्या मते, मनात काय घडते हे मोजता येत नसल्यामुळे ते वैज्ञानिक अभ्यासाचे योग्य साधन नाही. 3. संज्ञानात्मक क्रांती. कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन 1950 ते 1970. 1950 च्या दशकात संगणकशास्त्राचा विकास झाल्यामुळे मानवी मेंदू आणि संगणक यांची तुलना सुरू झाली. मेंदू ही माहिती प्रक्रिया करणारी प्रणाली आहे, असा नवा विचार पुढे आला. यामुळे संज्ञानात्मक मानसशास्त्राची संकल्पना पुन्हा चर्चेत आली. नोम चॉम्स्की याने भाषेच्या नैसर्गिक विकासावर लक्ष केंद्रित केले आणि B.F. स्किनरच्या कल्पनांचा विरोध केला. ॲलन न्यूएल आणि हर्बर्ट सायमन यांनी मानवाच्या समस्या सोडवण्याच्या पद्धतींचा संगणकावर मॉडेल तयार केला. 4. आधुनिक काळ, 1980 ते आतापर्यंत. आज संज्ञानात्मक मानसशास्त्र बहुतेक मानसशास्त्र अभ्यासक्रमांचा महत्त्वाचा भाग आहे. मेंदूशास्त्र, न्यूरोसायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि संगणकीय मानसशास्त्र, कॉम्प्युटेशनल सायकॉलॉजी या शाखांनी संज्ञानात्मक मानसशास्त्राला नवे वळण दिले आहे. संशोधन पद्धती.
मेथड्स ऑफ कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी. संज्ञानात्मक मानसशास्त्रात विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. काही महत्त्वाच्या पद्धती खालीलप्रमाणे. 1. प्रयोगात्मक पद्धती. एक्सपेरिमेंटल मेथड. प्रयोगशाळेतील नियंत्रित परिस्थितीत मानसिक प्रक्रिया तपासल्या जातात. उदाहरण, स्मरणशक्तीवर प्रकाशाचा किंवा आवाजाचा परिणाम तपासण्यासाठी विद्यार्थ्यांवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. 2. प्रेक्षण पद्धती. ऑब्झर्वेशनल मेथड. व्यक्तीचं नैसर्गिक वातावरणात वर्तन निरीक्षण केलं जातं. शाळेतील मुलांचं शिकण्याचं वर्तन शिक्षक निरीक्षण करून त्यांची माहिती गोळा करतो. 3. आत्मनिरीक्षण. इंट्रोस्पेक्शन. व्यक्तीला स्वतःच्या मानसिक प्रक्रियांबद्दल सांगण्यास सांगितले जाते. ही पद्धत आज क्वचित वापरली जाते, पण इतिहासात तिचं महत्त्व होतं. 4. संगणकीय मॉडेलिंग. कम्प्युटर मॉडेलिंग. संगणकाचा वापर करून मानसिक प्रक्रियांची नक्कल सिम्युलेशन केली जाते. उदाहरण, डिसिजन मेकिंग मॉडेल्स. AI बेस्ड थिंकिंग सिस्टम्स. 5. मेंदुशास्त्रीय पद्धती. न्यूरोसायकोलॉजिकल मेथड्स. मेंदूतील क्रियाशील भाग ओळखण्यासाठी EEG, MRI, PET स्कॅन यांसारख्या आधुनिक यंत्रांचा उपयोग केला जातो. यामुळे मानसिक प्रक्रियांची मेंदूशी संबंधित माहिती मिळते. उदाहरण, एका अभ्यासात विद्यार्थ्यांना 2 याद्या दिल्या. एक यादी अशा शब्दांची होती: फळं, फुलं, वस्त्र इत्यादी वर्गवारीनुसार, तर दुसरी यादी संमिश्र होती. निरीक्षणाने असं आढळलं की वर्गवारीनुसार यादी दिल्यास विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे आठवतं. ही एक प्रयोगात्मक पद्धत आहे. निष्कर्ष. संज्ञानात्मक मानसशास्त्राची मुळे जुनी असली तरी त्याचा विकास संज्ञानात्मक क्रांतीनंतर अधिक झपाट्याने झाला. आज या शाखेमुळे आपण विचार, स्मृती, भाषा, शिकणे आणि समस्या सोडवण्याच्या प्रक्रियांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजू शकतो. विविध संशोधन पद्धतीमुळे ही माहिती विश्वसनीय आणि उपयुक्त ठरते. देतो. 3 संज्ञानात्मक विकासाचे सिद्धांत. पियाजे आणि विगोत्स्की. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरीज. पियाजे आणि वायगॉत्स्की. मानवाच्या संज्ञानात्मक विचारसरणीशी संबंधित विकासाचे अनेक सिद्धांत मानसशास्त्रात मांडले गेले आहेत. त्यापैकी 2 सर्वाधिक महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ म्हणजे पियाजे, जीन पियाजे आणि लिओ विगोत्स्की, लेव्ह वायगॉत्स्की. दोघांनीही मुलांचा विचार करण्याचा आणि शिकण्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. पियाजेचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत. जीन पियाजे's थिअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. पियाजे एक स्विस मानसशास्त्रज्ञ होता. त्याने मुलांच्या संज्ञानात्मक विकासाचा अभ्यास करताना असा निष्कर्ष काढला की मुले विशिष्ट 4 टप्प्यांतून जातात. प्रत्येक टप्प्यावर त्यांची विचार करण्याची क्षमता आणि शिकण्याची पद्धत बदलते. 1. सेन्सोरी मोटर टप्पा. सेन्सोरी मोटर स्टेज. वय जन्म ते 2 वर्षे. या टप्प्यात मूल आपल्या इंद्रियांद्वारे स्पर्श, चव, गंध, ऐकणे, पाहणे आणि हालचालींद्वारे मोटर स्किल्स जगाशी संवाद साधते. ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे वस्तू दिसेनाशी झाली तरी ती अस्तित्वात आहे हे समजायला सुरुवात होते. उदाहरण, मूल जर खेळण्यावरून चादर टाकली तर ते समजतं की खेळणं अजून आहे. आधी ते समजत नव्हतं. 2. प्री ऑपरेशनल टप्पा. प्री ऑपरेशनल स्टेज. वय 2 ते 7 वर्षे. मुले प्रतिकात्मक विचार करतात. सिम्बॉलिक थिंकिंग म्हणजे चित्र, भाषा यांचा अर्थ लावतात, पण त्यांना अजूनही इगोसेंट्रिझम असतो, म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनाने विचार करता येत नाही. उदाहरण,
5 वर्षांच्या मुलाला विचारले की तुझ्या भावाला काय वाटतं? तर तो स्वतःच्या भावना सांगतो. 3. कॉन्क्रीट ऑपरेशनल टप्पा. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. वय 7 ते 11 वर्षे. मुले आता तर्कशुद्ध विचार करू शकतात, पण फक्त ठोस गोष्टींबाबत. कन्सर्वेशन म्हणजे एकाच वस्तूचा आकार बदलल्यावरही तीच मात्रा आहे हे समजते. उदाहरण, 2 समान ग्लासांतील पाणी वेगवेगळ्या आकाराच्या ग्लासात ओतल्यावर मुले सांगू शकतात की दोन्हीमध्ये सारखं पाणी आहे. 4. फॉर्मल ऑपरेशनल टप्पा. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. वय 11 वर्षे व पुढे. मुले आता अनुमानाधारित आणि गृहीतकाधारित विचार ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करू शकतात. विज्ञान, गणित, तर्कशास्त्र यांचा विचार करता येतो. उदाहरण, एखादी समस्या समोर आल्यास मुलं वेगवेगळे पर्याय विचारात घेऊन निर्णय घेऊ शकतात. बी. विगोत्स्कीचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. वायगॉत्स्की सोसिओ-कल्चरल थिअरी. लिओ विगोत्स्की हा रशियन मानसशास्त्रज्ञ होता. त्याने संज्ञानात्मक विकासामध्ये समाज, भाषा आणि संवाद यांचे महत्त्व मांडले. मुख्य कल्पना. 1. सामाजिक संवाद. सोशल इंटरॅक्शन. विकासासाठी सामाजिक संवाद अत्यंत आवश्यक आहे. एखादं मूल जेव्हा मोठ्यांशी किंवा जास्त ज्ञान असलेल्या व्यक्तींशी संवाद साधतं, तेव्हा ते नवीन कौशल्ये शिकते. 2. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ZPD. विगोत्स्कीने ZPD ही संकल्पना मांडली, म्हणजे मूल स्वतःहून ज्या गोष्टी करू शकत नाही पण थोड्याशा मदतीने करू शकते. उदाहरण, मूल एकटं असताना गणिताचं उदाहरण सोडवू शकत नाही, पण शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ते सोडवू शकतं. 3. स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग हे म्हणजे शिक्षक किंवा पालक थोडी मदत करून मुलाला एखादं कौशल्य शिकवतात आणि हळूहळू ती मदत कमी करत जातात. उदाहरण, आईने मुलाला आंबट गोड चव समजावण्यासाठी प्रथम उदाहरणं दिली. नंतर मूल स्वतःच समजू लागलं. 4. भाषेचे महत्त्व. भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती विचार करण्याचं माध्यम आहे. मुलं आत्मसंवाद इनर स्पीच वापरून समस्यांचं निराकरण करतात. पियाजे आणि विगोत्स्की यांच्यातील मुख्य फरक. बाब पियाजे विगोत्स्की. विकासाचा आधार वयावर आधारित टप्पे, सामाजिक संवाद आणि संस्कृती. शिकण्याचा प्रकार. मूल स्वतःहून शिकते, इतरांच्या मदतीने शिकते. भाषेची भूमिका. विचारानंतर भाषा विकसित होते. भाषा विचारासाठी आवश्यक आहे. ZPD संकल्पना नाही होय. निष्कर्ष. पियाजे आणि विगोत्स्की या दोघांनीही संज्ञानात्मक विकासाचे वेगवेगळे पैलू उघड केले. पियाजेने टप्प्यांनुसार विकासाचे नियम मांडले, तर विगोत्स्कीने सामाजिक आणि भाषिक घटकांचा प्रभाव अधोरेखित केला. शैक्षणिक क्षेत्रात आजही या दोघांचे सिद्धांत शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरतात. 4. संज्ञानात्मक प्रक्रियेचे सिद्धांत. थिअरीज ऑफ कॉग्निटिव्ह प्रोसेसेस. संज्ञानात्मक मानसशास्त्रात संज्ञानात्मक प्रक्रिया म्हणजे विचार करण्याची, शिकण्याची, आठवण्याची, भाषेचा उपयोग करण्याची आणि समस्या सोडवण्याची मेंदूची कार्यपद्धती. या प्रक्रियांवर विविध सिद्धांत मांडण्यात आले आहेत ज्यामुळे आपण मानवी मनाचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. या सिद्धांतांचा उपयोग केवळ मानसशास्त्रातच नाही तर शिक्षण, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, व्यवसाय, न्यायशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातही होतो. मुख्य संज्ञानात्मक प्रक्रिया आणि संबंधित सिद्धांत. लक्ष, अटेन्शन.
लक्ष म्हणजे आपल्या मेंदूने कोणत्यातरी विशिष्ट गोष्टीकडे एकाग्र होणे. उदाहरण, वर्गात शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्याचं फक्त एका गोष्टीवर लक्ष देणं. सिद्धांत फिल्टर थिअरी. फिल्टर थिअरी. डोनाल्ड ब्रॉडबेंट. ब्रॉडबेंटने सांगितले की आपण एका वेळी बरीच माहिती मिळवतो, पण त्यापैकी काहीच मेंदूत प्रक्रिया केली जाते. मेंदू एक प्रकारचं फिल्टर वापरतो आणि बाकीची माहिती टाकून देतो. हे कृतीपूर्व निवड, प्री अटेंटिव्ह सिलेक्शन म्हणतात. 2. स्मृती. मेमरी. स्मृती म्हणजे माहिती संग्रहित करणे, ती लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी ती पुन्हा आठवणे. उदाहरण, परीक्षा देताना अभ्यासलेली माहिती आठवणे. सिद्धांत मल्टी स्टोर मॉडेल. मल्टी स्टोर मॉडेल ॲटकिन्सन आणि शिफ्रिन या मॉडेलनुसार स्मृतीचे 3 प्रकार आहेत. सेन्सरी मेमरी. सेन्सरी मेमरी अर्धा सेकंद ते 1 सेकंद. शॉर्ट टर्म मेमरी. शॉर्ट टर्म मेमरी साधारणतः 15 ते 30 सेकंद. लॉंग टर्म मेमरी. लॉंग टर्म मेमरी दीर्घकाळासाठी माहिती संग्रहित होते. सिद्धांत वर्किंग मेमरी मॉडेल. वर्किंग मेमरी बॅडली आणि हिच या सिद्धांतानुसार लघुकालीन स्मृती म्हणजे एक सक्रिय प्रक्रियेसारखी आहे. यात माहितीवर लगेच काम करता येते. 3. भाषा प्रक्रिया. लँग्वेज प्रोसेसिंग. भाषा म्हणजे संवादाचं साधन आहे. भाषेचा उपयोग करून आपण माहिती समजतो, विचार करतो आणि इतरांशी संवाद साधतो. सिद्धांत ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर थिअरी. ट्रान्सफॉर्मेशनल ग्रामर. नोम चॉम्स्की. चॉम्स्कीच्या मते भाषा शिकण्याची क्षमता जन्मतःच माणसामध्ये असते. लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. लॅड म्हणजे एक अंतर्गत मेंदूतील यंत्रणा जी भाषेचं ज्ञान शिकण्यास मदत करते. 4. समस्या सोडविणे आणि निर्णय घेणे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड डिसिजन मेकिंग. जेव्हा एखादी अडचण येते, तेव्हा मेंदू पर्याय विचारात घेतो, तुलना करतो आणि योग्य निर्णय घेतो. सिद्धांत माहिती प्रक्रिया सिद्धांत. इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग थिअरी. या सिद्धांतानुसार मानवाचे विचार संगणकासारखे असतात. माहिती इनपुट होते, प्रक्रिया केली जाते आणि मग आउटपुट मिळतो. सिद्धांत ह्युरिस्टिक्स. ह्युरिस्टिक्स ट्वर्स्की आणि कानमन. मानव अनेकदा ह्युरिस्टिक म्हणजे शॉर्टकट वापरून निर्णय घेतो. उदाहरण, तुम्ही जर नवीन रेस्टॉरंटमध्ये गेला आणि पाहिलं की खूप लोक आहेत, तर तुम्ही लगेच ठरवाल की इथलं अन्न चांगलं असेल. हे अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक आहे. 5. प्रतिमा व कल्पना. इमेजरी अँड इमॅजिनेशन. कल्पना किंवा मनात एखादी प्रतिमा तयार करणे ही संज्ञानात्मक प्रक्रिया आहे. उदाहरण, तुम्ही डोळे मिटून तुमच्या शाळेच्या रंगीबेरंगी इमारतीचा फोटो डोळ्यासमोर आणू शकता. सिद्धांत ड्युअल कोड थिअरी. ड्युअल कोडिंग थिअरी. ॲलन पेव्हिओ. 2 प्रकारे माहिती साठवली जाते. भाषिक वर्बल आणि दृश्यात्मक व्हिज्युअल. चित्रे आणि शब्द दोन्ही वापरल्यास शिकणे अधिक प्रभावी होते. निष्कर्ष. संज्ञानात्मक प्रक्रिया म्हणजे मेंदूची विचारशक्ती, लक्ष, स्मृती, भाषा समज, निर्णय क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांचा समावेश असलेली जटिल पण मूलभूत मानसिक कार्यपद्धती आहे. विविध मानसशास्त्रज्ञांनी या प्रक्रियांवर विविध सिद्धांत मांडून आपल्याला मानवी मेंदूचा कार्यप्रवाह समजावून सांगितला आहे. या सिद्धांतांचा वापर शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि एआयच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर केला जातो. 5 उपयोग. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मधील नवीन प्रवाह, फायदे आणि तोटे. ॲप्लिकेशन. रिसेंट ट्रेंड्स इन AI, मेरिट्स अँड डिमेरिट्स. परिचय. कृत्रिम बुद्धिमत्ता
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही संज्ञा अशा संगणकीय प्रणालीसाठी वापरली जाते जी मानवी मेंदूप्रमाणे विचार करते, शिकते, निर्णय घेते आणि समस्या सोडवते. संज्ञानात्मक मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे AIचा विकास अधिक प्रभावी आणि वैज्ञानिक पद्धतीने होत आहे. कारण संज्ञानात्मक प्रक्रिया समजल्यामुळेच संगणकाला विचार करायला शिकवणे शक्य झाले आहे. AI म्हणजे संगणकाला मानवी मेंदूसारखं स्मरणशक्ती, भाषा समज, शिकण्याची क्षमता आणि निर्णय क्षमता देण्याचा प्रयत्न. यामध्ये अनेक संज्ञानात्मक सिद्धांतांचा वापर होतो. AI मधील संज्ञानात्मक प्रक्रिया आधारित ट्रेंड्स. Recent cognitive AI trends. Natural Language Processing (NLP). संगणक किंवा यंत्र मानवाच्या भाषेचा अर्थ समजून घेते. उदाहरण: Google Translate, ChatGPT, Siri, Alexa यांमध्ये वापर. यात भाषेचे संज्ञानात्मक सिद्धांत वापरले जातात. 2. मशीन लर्निंग. मशीन लर्निंग संगणक अनुभवातून शिकतो. उदा. YouTube आपल्याला आवडणारे व्हिडिओ सुचवते. 3. डिसिजन मेकिंग सिस्टम्स. AI प्रणाली गुंतागुंतीच्या परिस्थितींमध्ये स्वतः निर्णय घेते. उदाहरण: स्वयंचलित ड्रायव्हिंग कार. 4. कम्प्युटर विजन संगणक प्रतिमा, चेहरा, रंग, वस्तू ओळखतो. उदा. मोबाईलमधील फेस अनलॉक्स. 5. रोबोटिक्स. रोबोट हे AI प्रणालींच्या आधारे वागतात, चालतात, बोलतात. उदा. सोफिया रोबोट. 6. पर्सनलाइज्ड लर्निंग इन एज्युकेशन. AI विद्यार्थ्यांच्या वय, क्षमता आणि गतीनुसार शिक्षण देते. उदा. बायजूस किंवा खान अकॅडमी सारख्या ॲप्स. AIचे फायदे. मेरिट्स ऑफ AI. गती आणि कार्यक्षमता. AI संगणक मानवाच्या तुलनेत लाखपट वेगाने काम करतो. माहिती साठवणे, वापरणे आणि विश्लेषण करणे जलद होते. 2. अचूकता. ॲक्युरसी. AI निर्णय हे डेटा आणि विश्लेषणावर आधारित असतात, त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी. 3. सतत कार्यक्षम. 24/7. AI प्रणाली कंटाळा, थकवा न जाणता 24/7 काम करू शकतात. 4. धोकादायक परिस्थितीत वापर. AIचा वापर खोल समुद्रात, अंतराळ संशोधनात, रासायनिक प्रयोगशाळांमध्ये इत्यादी धोकादायक ठिकाणी होतो. 5. वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग. रुग्णांच्या निदानासाठी, सर्जरीसाठी AI वापरून अचूक निदान होते. 6. शिक्षण क्षेत्रात AI. AI आधारित वैयक्तिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिकवते. AIचे तोटे. डिमेरिट्स ऑफ AI. बेरोजगारी. बऱ्याच नोकऱ्या ज्या मानव करत होत्या त्या आता यंत्र करत असल्याने बेरोजगारी वाढते. 2. भावनिक बुद्धिमत्ता नाही. AIला भावना, नैतिकता किंवा सहानुभूती समजत नाही, त्यामुळे मानवसदृश निर्णय आवश्यक असलेल्या ठिकाणी तो कमी पडतो. 4. खर्चिक प्रणाली. AI प्रणाली तयार करणे, देखभाल करणे आणि अद्यतनित करणे खूप खर्चिक आहे. 5. मानव नियंत्रणाची कमी होण्याची भीती. AI प्रणाली जर पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्या तर मानवी समाजावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. उदा. वेपनाइज्ड ड्रोन्स, सायबर अटॅक्स. निष्कर्ष. AI हे संज्ञानात्मक मानसशास्त्राच्या आधारावर विकसित झालेलं तंत्रज्ञान असून ते समाजाच्या अनेक क्षेत्रांत उपयोगी पडते. त्याचे फायदे जरी मोठ्या प्रमाणात असले तरी काही गंभीर तोटेही आहेत. त्यामुळे AIचा वापर करताना नैतिकता, जबाबदारी आणि मानवतेचा दृष्टिकोन कायम ठेवणे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा. तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक विषयांवर आधारित व्हिडिओज घेऊन आम्ही पुन्हा लवकरच येणार आहोत. शेवटी एक विचार. आपला मेंदू हा केवळ विचार करण्याचे यंत्र नाही, तर तो आपली ओळख घडवणारा अद्भुत चमत्कार आहे. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद. शिक्षणात रमूया, संज्ञानात समृद्ध होऊया.